लोक येतात, भेटतात, बोलतात तेव्हा कसं वाटतं? खूप खूप छान वाटतं. म्हणजे त्यांना जेवणच खूप आवडतं. म्हणजे काय सांगावं आणि काय नाही असं होतं त्यांना. पोट भरलंय पण असं मन नाही. वारंवार येणारी लोक आहेत का? खूप सतत 25 वर्ष येणारी लोक आहेत. आणि ते सांगतात की ते 25 वर्षापूर्वी जेवलो तीच चव अजून आहे. इथे कोकणी जेवण मिळत नाही तर कोकणस्थी जेवण मिळतं. आणि त्यांच्या पानामध्ये आत्ता त्यांनी जे सर्व केलेले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये कोबीची भाजी आहे, छान आमटी आहे, फ्लॉवर वाटाण्याची मस्त छान उसळ आहे, कोशिंबीर आहे, त्यानंतर पोळ्या आहेत. सगळ्यात मध्ये तुम्हाला जे काही दिसतंय सोनेरी सोनेरी, तो आहे कोकणच्या हापूस आंब्याचा आमरस. आमरसासोबतच आज या पानात आहे मोदक. तुम्ही इथे येता त्यावेळेला मोदक हा अजिबात तुम्हाला डावलता येत नाही आणि तो पानात दिसतोय. मला राहवत नाहीये, मी खाऊन पाहतो तो कसा झालाय. अप्रतिम. मोदक खाण्यासाठी भरपूर लोक येतात. मोदक, फणसाची भाजी, केळफुलाची भाजी, आळूची भाजी, सोलकढी असे प्रकार आणि श्रीखंड घरी केलेलं ते त्यांना खूप आवडतं. आणि हे सगळे प्रकार लोणच्यापासून सगळे घरी करते. 4 प्रकारची लोणची आहेत. घरगुती पद्धतीने मी जेवण अजून स्वतः मीच करते. पण छान आहे तुमचं एकंदरीत हे घर, हा परिसर, म्हणजे घर अगदी जुन्या धाटणीचं 100 आहे. वर्ष झालेत घराला. फक्त डागडुजी केलेली तेवढी दिसते, पण बाकी ओरिजिनल इमारत जी आहे ती आहे. तशीच आहे ती आम्ही बदललेली नाही. मागे जसं तुम्ही आता सिटिंग अरेंजमेंट वगैरे ती आता पाहिली, खूप पहिलं सुंदर आहे. आम्ही खाली वाढायचो. अच्छा, खाली बसून खाली बसून जेवायला.